पोरा शेडीचा ऐका करते. तर चला सांगतो पुढे. तर कसं आहे पब्लिक, जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मोबाईल घेतला होता, सुरू केलं शूट. कसं होईल काय होईल काहीच माहीत नव्हतं, बट म्हणलं चला आज जायचं आपल्याला लग्नाला. रात्री उठायला उशीर झाला, सकाळी उठायला उशीर झाला. मस्तपैकी कडक आवरलं, पोरांची वाट बघते, पोरांचे फोन येऊन गेलेत म्हणून जायचं आहे आता. विनय बघतो काय करतो, विनायकला घ्यायला जातो. विण्याचं तर काय आवरलंय मस्तपैकी, ह्याच्यामुळेच उशीर झाला खरं म्हणायला. रात्री ह्याने उशीर केला. तर सकाळी उठून चाललोय तर विश्ल्या बघा गाडीवर मोबाईल बघतोय. तर पुढे जाऊन बघतोय तर काय ॲक्सिडेंट झालेला रात्री घाटात. मस्तपैकी गाडी ठोकली अशी. फर्निचर ते घ्यायला आलं तर काय बघतोय तर हा नुसता आरशातच बघतोय. लग्न ह्याचं काय ह्याच्या बहिणीचं हेच का ना. फर्निचर ते कार्यालयात घेऊन गेलं, लावलं मस्तपैकी. डेकोरेशन बघितलं, म्हणलं काहीच तयारी नाही आणखी, चला कॉफी पिऊन येऊ. विनोद शेटने मोठं मन केलं तर म्हणलं चला कॉफी पाचतो सगळ्यांना. तर आलोत मस्तपैकी, कॉफी घेतली. आम्हाला काय कॉफी वगैरे पिऊन झाली. कधी हाताने पावडर न लावणारा पाहुणा आज बायकोच्या हाताने मेकअप करतोय हे बघून सगळ्यांनीच डोक्याला हात लावला. कार्यालयात पण हळूहळू गर्दी व्हायला लागली होती. हायवाचा आवरला, हायवाने मस्तपैकी ड्रेस वगैरे घातला होता म्हणून 4 फोटो काढायला लावले. त्याचा फोटोशूट केल्यानंतर परण्या वगैरे निघला होता. सगळ्यांचं शूट ते झालं तर म्हणलं आपण पण एखादी स्टोरी टाकायचं राहिलो म्हणून आपण पण एक बुमरँग काढला, स्टोरी टाकली. हे आम्हाला सोडून जेवायला बसले होते म्हणून विश्लेला म्हणलं चला आपण दोघंच जेवायला बसू. विशाल शेटचं म्हणणं होतं भाजीत मीठ कमी होतं. त्याला म्हणलं पुढं बघून खा, आपल्याला रूमवर एवढं पण नसतं. गोलगोल फिरत नवरी स्टेजवर आले. मस्तपैकी सापसाप दाजीच्या तोंडावर अक्षता मारून लग्न लागलं. प्रतीक शेट बाहेर भेटलेच आम्हाला की त्यांच्या एकमेकांचे पापं काढायचे चालूच होतं. दाजीचं दिसला दादा हसला, स्वर्ग दिसला असं काम आहे दादाचं. दादाची मैफिल एकदा रंगली की 2 तास मैफिल काही उठलीच नाहीत. कसा टाइम गेला समजलंच नाही. त्यानंतर मग काहीतरी बोलायचं होतं पण काय बोलायचं हेच समजलं नाही. परत कॅमेरा लय बिझी माणसं आहेत, त्यांचा कायम फोन चालूच असतो. कसं आहे पब्लिक, आज आपला पहिलाच व्लॉग आहे. थोडं हुकलं चुकलं तरी घ्या सांभाळून. लग्न वगैरे लागले, नवरी वगैरे वाट लावायचा कार्यक्रम चालू आहे. हा सीन म्हणजे लग्नातला एकदम खतरनाक सीन असतो. नवरी वगैरे वाट लावली, आम्ही पण घरी जातो. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.